गण गण गणात बोते उसने वैराग्य काय कामाचे. संतांना जो कोणी शरण येतो त्यांच्या दुःखाचे निवारण संत आपल्या उपदेशवाणीने करतात. संतांच्या उपदेशाचे अनुसरण करणे हे मात्र भक्तांचे कर्तव्य आहे. सद्गुरू ही भक्तांची जननीच आहे. त्यामुळे तिने आपल्या भक्तांना सांभाळावे अशी प्रार्थना श्री दासगणू महाराजांनी केली आहे. भव नदीतून सद्गुरूंशिवाय आम्हाला कोण तारणार अशीच करुणा स्वरूप आर्जव विनंती त्यांनी सद्गुरूंच्या चरणी केलेली आहे. दुःखाने जीव वैतागला. मेहकर तालुक्यात बंडू तात्या नावाचा एक ब्राह्मण रहिवासी होता. मनाने उदार होता, सदाचार संपन्न होता, पण प्रापंचिक दुःखाने त्याचा जीव वैतागलेला होता. आदरातिथ्य करण्याचा त्याचा स्वभाव असल्याने जो जो घरी येईल त्याची सरबराई तो करीत असे. जवळचा पैसा अडका संपला आणि त्याचेवर कर्ज काढण्याची पाळी आली. त्याने घरदार गहाण ठेवले, त्याला कर्जही खूप झाले. घरातले भांडे कुंडे सुद्धा त्याला विकावे लागले. लोकात तोंड दाखविणे कठीण झाले. सावकार तगादा लावित असत. 2 वेळची भूक भागवणेही अवघड होऊन बसले. बायको मुले त्याला टाकून बोलू लागली, पदोपदी त्याचा अपमान करू लागली. गावातली पत संपली, कोणीही त्याला उसने पैसे देईना. जीव बेजार झाला. पैसा नसता प्रपंचाला, काही नसे किंमत हे त्याला कळून चुकले. शेवटी त्याच्या मनात आत्महत्येचे विचार घोळू लागले. त्याने मनाचा निर्धार केला आणि प्रपंचाला रामराम ठोकून घर सोडले. एक लंगोटी नेसली, अंगाला राख फासली. लोकांनी आपल्याला ओळखू नये म्हणून वैराग्याचा परिवेश धारण केला. अब्रुदार जो असतो त्यालाच जननिंदेचे भय असते. बंडू तात्याने मनोमन ईश्वराची प्रार्थना केली. अवकृपा मज लागोनी कार्य ऐसी केलीस, अशी विनवणी तो करू लागला. आता जीव देतो परी तुझ्यावरी मी श्रीहरी, याचा विचार काही करी, हत्या घेऊ नको मम, अशा शब्दात काकुळतीला येऊन त्यांनी करुणा भाकली. आता जीव देण्यासाठी गाव सोडून जावे असा मनात विचार करून तो तिकीट काढण्यासाठी स्टेशनवर आला. तेवढ्यात त्याला दुसरा एक ब्राह्मण भेटला. तो म्हणाला, अरे रे, इतक्यात हरिद्वारचे तिकीट काढू नकोस. प्रथम संताचे दर्शन घे, मग खुशाल हरिद्वारला जा. वराडात श्री गजानन महाराज हे संत आहेत. त्यांच्या दर्शनाला चलण्याविषयी त्याने आग्रह केला. संत दर्शने कृपा झाली. संत दर्शन घेणे हे केव्हाही उत्तमच. मनाचा त्रागा करून माणसाने भलते सलते काही करू नयेस. अचानकपणाने भेटलेला ब्राह्मण कोण असा प्रश्न बंडू तात्याच्या मनात निर्माण झाला. शेवटी त्याने शेगावी जायचे ठरविले. तो श्री गजानन महाराजांकडे गेला. तो काय, श्री म्हणाले, का रे देशी जाऊन प्राण हिमालयासाठी बंडू तात्या. श्रींनी पुढे उपदेश करण्यास प्रारंभ केला. म्हणाले, अरे आत्महत्या करू नये, हताश कदापि होऊ नये, प्रयत्न करण्या चुकू नये, साध्य वास्तू साधण्यास. आता जरी दिलास प्राण प्रपंचाशी त्रासून, तरी येशील घेऊन जन्म पुन्हा ते भोगावया. त्यांनी त्यास आत्महत्येपासून तर परावृत्त केलेच, पण स्टेशनवर तुला कोण भेटले, त्याला ओळखलेस का, अशी पृच्छाई केली. स्टेशनवर भेटलेला ब्राह्मण दुसरा तिसरा कोणी नव्हता. श्रींनीच तसा चमत्कार म्हणा वा योगायोग म्हणा घडवून आणला होता. आर्त प्रार्थना करून शरण आलेल्यांवर संतांनी कृपाच केली होती. त्याला श्रींनी सांगितले, घरी परत जा. तुझ्या मळ्यात एक म्हसोबा आहे, त्याच्या पूर्वेस बाभळीचे झाड आहे, तिथे खणून पहा. 3 फुटांवर तुला द्रव्य प्राप्ती होईल. त्यातून कर्ज फेड. मुला बायकोस घेऊन सुखाने संसार कर. पण हे असले लंगोट नेसून आणि अंगाला राख फासून हिमालयात जाण्याचे उसने वैराग्य मात्र मुळी चालू नकोस. श्रींचा उपदेश बंडू तात्याने मनाशी दृढ केला. आपल्या गावी तो परत आला. त्याने भूमी खणली, द्रव्य मिळाले. तांब्याच्या घागरीत 400 सुवर्ण मुद्रा होत्या. त्याने गुरूंचा जय जयकार केला. कर्ज फेडले. मळा घरदार गहाण टाकले होते तेही सोडवून घेतले. पुन्हा प्रपंचाची घडी बसविली. श्रींची कृपा झाली. मृत्यू घटकाच जवळ आली होती, पण अमृत कलश हाती यावा तशी संतांची भेट होऊन कृपा झाली. दुःख लयाला गेले. तो पुन्हा शेगावी आला. तेथे त्याने दानधर्म केला.
श्री म्हणाले, द्रव्य जपून खर्च कर, उधळपट्टी करू नको. जन हे सुखाचे सोबती, निर्वाणीचा श्रीपती. त्याची सदैव करी भक्ती, तो न उपेक्षी कदा तुला. असा उपदेश श्रींनी केला. बंडू तात्या आनंदाने मेहकरास परत गेला. पुढचा लेख वाचते मंडळी. तर त्याआधी कमेंट्स मध्ये जय जय गण गणगणात बोते असं नक्की लिहा. त्याचा तुम्हाला स्वतःला खूप छान फायदा होईल. श्री गजानन महाराजांचा आशीर्वाद मिळेल. संतोक्ती उल्लंघिल्यास विपरीत होते. चला आता मी पुढचा लेख वाचते. संत, सद्गुरू, सत्पुरुष यांची उक्ती, वचने, आज्ञा कधीच उल्लंघू नयेत. त्यांचे उल्लंघन केल्यास विपरीतच घडून येते. त्यातूनही संत आपल्या भक्तांना तारतात. हीच त्यांच्या व्यक्तिमत्वाची महानता होय. भक्ती मार्गातील वाटचालीत याविषयीचा विचार दृढ केला पाहिजे. नर्मदा स्नानाचा आग्रह. एकदा एका सोमवती अमावस्येला नर्मदा स्नानासाठी जावे असे शेगावच्या मंडळींनी ठरविले. मार्तंड पाटील, बंकटलाल, बजरंगलाल यांनी ठरविले की आपण नर्मदा स्नानासाठी श्री गजानन महाराज यांनाही घेऊन जाऊ. सर्वांनी श्रींना विनंती केली. सर्वांनी हट्टच केला. श्री गजानन महाराज म्हणाले, माझ्या जवळच नर्मदा आहे. मी इथे मठात बसूनच नर्मदेचे स्नान करीन. तुम्ही ओंकारेश्वरला जाऊन या. मला बरोबर नेण्याचा आग्रह करू नका. हे सांगूनही सर्वांनी हट्ट केला. तरी श्रींनी सांगून पाहिले की इथे आपल्या विहिरीच्या पाण्यातच नर्मदेचे अस्तित्व आहे. कशाला नर्मदा स्नानाचा दांभिकपणा मिरविता? आग्रह करू नका आणि सांगतो ते ऐका. असे सांगूनही लोक ऐकेनात. तुम्हाला घेतल्याशिवाय आम्ही जाणारच नाही हेही लोकांनी सांगितले. काही विपरीत घडेल असेही श्रींनी सांगून पाहिले, पण लोक काही ऐकेनात. शेवटी नाईलाजाने सर्वांबरोबर श्री गजानन महाराज हेही ओंकारेश्वरला आले. खूप गर्दी होती. श्रींनी पद्मासन घालून तिथेच आपले अनुष्ठान मांडले. परतीचा प्रवास सुरू होण्याच्या दृष्टीने बैलगाडीऐवजी सर्वजण नावेत बसले. बैल मोठे द्वार होते. नदीतून खेडीघाट स्टेशनला जाण्याचे सर्वांनी ठरविले. तो काय, वाटेत नदीतच नाव एका खडकावर आपटून फुटली. नावेला भोग पडले. नदीचे पाणी नावेत येऊ लागले. नावानेही नदीत उडी टाकली. सर्वांची घाबरगुंडी उडाली. मग मात्र ते समर्थांना म्हणू लागले की आमची चूक झाली. आम्ही तुमचे म्हणणे ऐकले नाही. विपरीत झाले. आता निर्माण झालेल्या संकटातून आम्हाला सुखरूपपणे बाहेर काढा. नर्मदाच काळ होऊन आली होती की काय, देव जाणे, असे सर्वांना वाटू लागले. मग मात्र सर्वजण म्हणू लागले की गुरुराया, आपुली वाणी वेदतुल्य मानू येथुनी, वाचवा या संकटातून, शेगाव दृष्टी पडू द्या. शेवटी नाव तर बुडालीच. कुणी म्हणू लागले की 5 जण मेलेही असावेत. त्यावर श्री गजानन महाराज म्हणाले, तुम्ही घाबरू नका. नर्मदा तुम्हाला केसालाही धक्का लावणार नाही. श्री गजानन महाराज यांनी नर्मदेचे स्तवन करण्यास प्रारंभ केला. म्हणू लागले की नर्मदे मंगले देवी, रेवे अशुभनाशिनी, मंतु क्षमा करी यांचा दयाळू होऊनी मनी. नावेतील पाणी कमी झाले. नाव पुन्हा वर आली. कोळिणीच्या वेशात प्रत्यक्ष नर्मदाच प्रगट झाली. सर्वजण म्हणाले की ही कोण? ही होती म्हणून प्राण वाचले. नर्मदेने दर्शन दिले. ती कोण होती? नर्मदाच होती. ती म्हणाली, मी ओंकार कोळ्याची कन्या आहे. माझे नाव नर्मदा आहे. ती ओले वस्त्र नेसली होती. ते पाहून सर्वजण म्हणाले की आम्ही तुला नवे वस्त्र देऊ. त्यावर तिने स्वतःचे रूप सांगितले. म्हणाली, मी ओलीच राहते निरंतर. माझे रूप आहे नीर. ती इतके बोलली आणि श्री गजानन महाराजांना नमस्कार करून निघून गेली. हा सर्व प्रकार म्हणा, योगायोग म्हणा वा प्रत्यक्ष नर्मदेचं दर्शन म्हणा, पाहून सर्वांना आनंद झाला. सर्वांनी श्रींचा अधिकार जाणला. बंकटलालाने विचारले की समर्था, ही स्त्री कोण? त्यावर श्री म्हणाले की तिने तुम्हाला दर्शनही दिले आणि स्वतःची ओळखही करून दिली आहे. ओंकार कोळी म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, तर ओंकारेश्वरच होय. पाणी हेच जिचे रूप आहे, तीच नर्मदा होय. आता मनात कसलीही शंका घेऊ नका. ती भक्तासही तारते. सर्वांनी तिचा जय जयकार केला. सर्वजण शेगावी सुखरूप परत आले. सर्वांना घडलेला प्रकारही सांगू लागले. संत वचने उल्लंघू नयेत हाच भक्तिबोध यातून सर्वांनी घ्यावयाचा आहे. प्रत्यक्ष श्री गजानन महाराज हे सर्वांबरोबर म्हणून विपरीत होऊनही अघटित घडले नाही. नर्मदेने सर्वांवर कृपा केली. श्रींच्या शक्तीपुढे ती वेगळे काही करू शकणारच नाही. पण भक्तांनी मात्र ध्यानात घ्यायला हवे की संतांची आज्ञा ओलांडू नये.
संतांच्या पायीच सर्व तीर्थक्षेत्रे असतात. मुद्दाम तीर्थक्षेत्री जाण्याचे कारणही उरत नाही. गणगण गणात बोते. मंडळी, हा आपला चॅनल आपण अशासाठी सुरू केलेला आहे की ज्यांना अजिबातच वेळ होत नाही देवाचं वाचन करायला, मनातून खूप इच्छा आहे वाचन करायची पण वेळ अजिबात होत नाही, तर त्यांनी सकाळी आणि संध्याकाळी 15-15 मिनिटं वेळ काढून जर कानामध्ये कॉड घालून जर देवाचं ऐकलं तर त्याचा तुम्हाला स्वतःला खूप फायदा होईल. किंवा घरातले जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत की ज्यांना मोतीबिंदूमुळे वाचन करणं शक्य होत नाही, डोळ्यावर ताण येतो, बसून वाचणं शक्य होत नाही, पाठीला रग लागते, तर अशांना तुम्ही युट्यूबवर जर चालू करून दिलात युट्यूब आणि सगळे अध्याय जर ऐकायला दिलेत गजानन महाराजांचे, तर त्याचं तुम्हाला प्रचंड पुण्य लाभेल, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल. तर आपला चॅनल अनेक लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवा की ज्यांना ज्यांना परमार्थ करायची इच्छा आहे पण त्यांना शक्य होत नाही, तर सकाळी आणि संध्याकाळी किंवा अगदी रात्री झोपताना सुद्धा कानात कॉड ऐकून जर तुम्ही ऐकत राहिला तर झोप कधी लागेल तुमचं तुम्हालाही कळणार नाही. तर कमेंट्समध्ये गणगण गणात बोते असं नक्की लिहा आणि माझा आत्मविश्वास अजून वाढवा. ह्याचा मला स्वतःला खूप फायदा होतोय. हा चॅनल चालू केल्यापासून सबस्क्रायबर खूप वाढलेत, त्यामुळे मलाही खूप छान वाटतंय. तर माझ्यासारखाच तुम्हालाही फायदा व्हावा असं अगदी मला मनापासून वाटतं. त्यासाठी अनेक लोकांपर्यंत आपलं चॅनल शेअर करा. धन्यवाद.